हिंदीमध्ये ब्लॉग का करतो त्याच्यामध्ये एक सगळ्यात मेजर रिझन हे आहे की आणि मी दरवेळेस ह्याच हायवेला व्हिडिओ का बनवतो कारण की त्याच्या मागं बी एक कारण आहे. भारी वाटतं बघा, इथून व्ह्यू पण किती छान दिसतो असं संध्याकाळचं. नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन व्हिडिओमध्ये, नवीन मोटो ब्लॉगमध्ये. आणि आज मी फक्त मराठीमध्येच बोलणार आहे. आणि मित्रांनो, मलाच आहे ना खूप असं वेगळं वाटतं आहे माहिती आहे का मराठीमध्ये व्लॉग बनवताना, कारण की मी ह्याच्या आधी कधीच ट्राय नाही केला लिटरली. आणि मी फर्स्ट टाईम असं मराठीमध्ये व्लॉग करत आहे. आणि काय सांगू, मलाच ना काय बोलावं आणि काय नाही बोलावं मला समजेना मित्रांनो. कारण की आहे ना इतके दिवस मी कंटिन्युअस हिंदीमध्ये ब्लॉग बनवले आहेत ना, त्याच्यामुळे आहे ना असं आहे ना ऑटोमॅटिक ना तशी हॅबिट पडली मला की बाईकवर बसलं ना की ऑटोमॅटिकली तसं आहे ना हिंदीमध्ये बोलायला म्हणजे शब्द तोंडातून निघायला लागलेत. कारण की ते एक हॅबिट पडले ना. आता 6 मंथ झाले कंटिन्युअस मी ब्लॉग बनवतो आहे माझे, तर त्याच्यामुळे मला ते हॅबिट पडले आणि मराठीमध्ये बोलणं मला थोडंसं अवघड जात आहे. माझे खूप सारे असे सबस्क्रायबर आहेत, म्हणजे जास्त करून माझे ऑडियन्स तर आता सध्याला तर मला वाटते माझे ऑडियन्स महाराष्ट्रामधूनच बघत आहेत मला जास्त करून. आणि त्यामधले पण खूप माझे मराठी भाऊ आहेत. आणि माझे खूप असे मराठी भाऊ आहेत ज्यांनी मला कमेंट केले आहेत. खूप म्हणजे माझ्या खूप व्हिडिओमध्ये कमेंट केलेत त्यांनी असे की भावा मराठीमध्ये ब्लॉग कर. तर त्यांच्या डिमांडवरून मी हा व्हिडिओ बनवत आहे. फायनली मराठीमध्ये ब्लॉग बनवत आहे मी. आणि काय म्हणजे असं थोडंसं चुकलं वगैरे तर मित्रांनो माफ करा, कारण की यार असं ब्लॉगमध्ये मराठी बोलणं म्हणजे मला वेगळं वाटतं आहे. आणि असं आपण बोलतो तेव्हा काय प्रॉब्लेम नाही वाटत, पण ज्या टाईमला मी व्लॉग बनवतो त्या टाईमला मी मराठीमध्ये बोललो ना मला थोडं वेगळं वाटतं आहे. आणि ते सवय पडली आहे ना हिंदीमध्ये बोलायची त्या टाईमला, तर ते थोडंसं हे होते, तर सांभाळून घ्या. आणि माझे खूप सारे भाव माझे सबस्क्रायबर्स ते मराठीमध्येच माझ्याकडून ब्लॉग एक्सपेक्ट करतात, पण मी ते इतके दिवस बनवत नव्हतो. फायनली आज बनवत आहे. इतके दिवस माझे सबस्क्रायबर्स मला हे डिमांड करत आहे आणि मी त्यांच्या डिमांडवर व्हिडिओ नाही बनवली तर मी काय बनवलं, म्हणजे कोणत्या गोष्टीचा कंटेंट क्रिएटर नाही का मी. त्याच्यामुळं आज फायनली हा व्हिडिओ बनत आहे मराठीमध्येच. हिंदीमध्ये ब्लॉग का करतो त्याच्यामध्ये एक सगळ्यात मेजर रिझन हे आहे की जास्त करून आपल्या इंडियामध्ये ऑडियन्स त्यांना हिंदी समजते. आणि हां, मान्य आहे मराठीमध्ये ब्लॉग आपल्या महाराष्ट्रामधले लोक बघतात, त्यांना मराठी जास्त येते. पण ते काय होते की मेजर ऑडियन्स बाहेरचे असते ना, त्यांना हिंदी समजते, त्यांना मराठी समजत नाही. त्याच्यामुळे आहे ना मला काय म्हणतात त्याला नाईलाजाने मला मराठीमध्ये ब्लॉग न बनवता हिंदीमध्ये बनवावं लागतं आहे. आणि हाच एकमेव कारण आहे. जास्तीत जास्त व्हिडिओ लोकांपर्यंत मला माझा व्हिडिओ जर पोचवायचा असेल तर मला आहे ना हिंदीमध्ये बोलावंच लागेल. आणि त्याच्यामुळेच आहे ना मी झालो. माझे खूप सारे मित्र असे मोठे ब्लॉगर्स आहेत, 2-3 मित्र आहेत, ते पण हिंदीमध्येच ब्लॉग बनवतात. कारण की हाच एक कारण आहे, बाकी काही नाही आहे. आणि सगळ्यात मेन कारण बी हाच आहे, बनवून फक्त आम्ही मराठीमध्ये ब्लॉग न बनवता हिंदीमध्ये बनवतो. खूप दिवसाची डिमांड ही मी बनवू म्हणून कधी विसरूनच गेलो होतो. आणि मागच्या माझ्या व्हिडिओला एका भावाने मला कमेंट केलं की भावा एक ब्लॉग मराठीमध्ये होऊन जाऊ दे. तर त्या भावाच्या ह्याच्यावरून मी हा व्हिडिओ बनवत आहे. आणि थँक्यू भावा, तू अशी कमेंट केलीस. मला असेच चांगले कमेंट करत राहा. आणि तुम्हाला काय पाहिजे तुम्ही कमेंट केला तरच मी व्हिडिओ बनवेल ना. आता त्या भावांनी एक माझा कमेंट केला चांगला असा, म्हणजे मला रिमाइंड झालं की मला हे एक व्हिडिओ बनवायचे होते मराठीमध्ये. आणि ते खूप दिवसापासून हे होतं, पण मी विसरूनच गेलो होतो. पण भाऊ थँक्यू, तू कमेंट केलास तर तुझ्या कमेंटमुळे मला आठवलं आणि तुझ्या डिमांडवर हा व्हिडिओ पण बनत आहे. तर असंच तुम्ही पण कमेंट करा चांगले ज्याच्यावर मी व्हिडिओ बनवेल. फालतू कमेंट कोणी करू नका. हां, कोणी करत बी नाही, मागे होते. पण थँक्यू, माझे जे सबस्क्रायबर्स आहेत त्यांनी त्याला लांब केलं. आणि मी दरवेळेस ह्याच हायवेला व्हिडिओ का बनवतो कारण की त्याच्या मागं बी एक कारण आहे. थोडं बाहेर निघूया ह्याच्यामधून. हां, कारण की आमच्याकडे जिथं मी राहतो पुणे राजगुरुनगरमध्ये
पुण्यामध्ये राजगुरुनगर जास्त करून लोकांना माहीतच असेल आणि त्या ठिकाणी म्हणजे ह्याच ठिकाणी जास्त असे रोड वगैरे पण नाही आहेत जिथं आम्ही व्हिडिओ बनवू आणि त्याच्यानंतर हाच एक हायवे राहतो जिथं आम्ही व्हिडिओ बनवू शकतो. त्याच्यामुळं आम्हाला म्हणजे असे काही हेच नाही राहत, ऑप्शनच नाही राहत की आम्ही दुसरीकडे कुठं जाऊ. हाच एक ऑप्शन आहे, एकतर हा नाहीतर एक तर पुण्याला जाताना तो मार्ग आहे तो. तर आम्ही हा चूज करतो कारण की इकडं असं जास्त करून गर्दी वगैरे नसते, ट्रॅफिक नसते. सो आम्ही इकडंच जास्त करून प्रेफर करतो. आणि कधी बी मी इकडे येतो तेव्हा मला आहे ना असंच रँडमली कोणी बी भेटत राहतात. तर म्हणजे ज्यांना बाईक वगैरे आवडतात, ज्यांना असं मोटो व्लॉग्स वगैरे बघायला आवडतात ना, ते लोक मला असं भेटतात रँडमली. तर मी तर जास्त करून हेच रोड प्रेफर करतो मग तिकडं जाण्यापेक्षा. आणि ती जागा आहे ना राईट साईडची, तिथून वरती गेल्यावर एक मस्त सीन आहे, व्ह्यू भेटतो तिथून चांगला असा. आता मी तुम्हाला तेच दाखवतो. पलीकडून बघा एक अपाचे RR 310 वरती एक रायडर गेला, तो भारी वाटत होता, हेल्मेट वगैरे घातला होता. तर असंच मी जास्त करून प्रेफर करतो तुम्हाला की तुम्ही हेल्मेट वापरत जावा जर तुम्ही बाईक राईड करत आहे. मागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला हेच एक्सप्लेन करत होतो आणि तो व्हिडिओ माझा हिंदीमध्ये तुम्ही चेक करू शकता हे व्हिडिओ बघून झाल्यानंतर. आणि त्यामध्ये बेस्ट एक्झाम्पल पण दिले. मी असंच म्हणत होतो, मला रँडमली एक मुलगा भेटला आणि त्या मुलाला मी बोललो की मित्रा तुझ्याकडे हेल्मेट पण आहेस, टाकीवर ठेवलं होतं त्यांनी. मी म्हणलं हेल्मेट वेअर कर, जरा लांब जायचं, लांबचा प्रवास आळेफाटाला चालला होता तो. तर त्यांनी माझं ऐकलं. त्याला पण असे व्हिडिओज वगैरे बघायला आवडतं आणि ते ऐकलं. मला खूप आनंद झाला असं नाही का माझ्या बोलण्याने कोणी. हो यार, मी बोलत खूप पुढं आलो फक्त त्या एका ट्रकवाल्यामुळे, बाकी काही नाही. आता पुढं जाऊन मी U-टर्न घेऊन येईल. तर मराठीमध्ये तुम्हाला व्लॉग कसं वाटत आहे मित्रांनो तुम्ही कमेंट करू शकता. आणि जर चांगला वाटला तर फ्युचरमध्ये मी अजून पण व्हिडिओ बनवेल मराठीमध्ये. तर हे माझ्या सबस्क्रायबर लोकांची डिमांड होती, तर त्यांच्या डिमांडवर मी बनवत आहे. आणि तोच एकमेव कारण होता ज्याच्यामुळे मी व्हिडिओ नव्हतं बनवत मराठीमध्ये. ते आहे की मोस्ट ऑफ द ऑडियन्स इंडियामधली बाहेरची असते, त्यांना हिंदीच येते, त्यांना मराठी समजत पण नाही त्याच्यामुळं. आणि तुम्ही बघितलं असाल जे माझे जुने सबस्क्रायबर त्यांना तर माहीतच असेल मी व्हिडिओमध्ये मध्ये मराठी पण बोलतो. तर माझे जे न्यू ऑडियन्स आहेत, जे मराठी भाऊ आहेत माझे, ते मला फाइंड करतात. तर ते पण असं त्यांना समजतं की मी मराठी माणूस आहे. ते बोलण्यावरून समजून जातं. मध्ये मी मराठी बोलतच असतो असं म्हणजे की मला कोणी भेटलं ते कोणाशी बोलत असेल, दुसरे लोक झाले त्यांना मी मराठीमध्येच बोलतो. तर तसं समजून जातात ते. बघा माझ्या पुढे चालली आहे लाल परी. या लाल परीमध्ये कोणी सफर केला आहे तुम्ही सांगा. म्हणजे या लाल परीमध्ये कोणी प्रवास केला आहे तुम्ही सांगा मित्रांनो. मला तर वाटते महाराष्ट्रामध्ये राहणाऱ्या प्रत्येक माणसाने, प्रत्येक पोरांनी ह्याच्यामध्ये तर एकदा सफर केलाच असेल, म्हणजे प्रवास केला असेल. थोडा मध्ये हिंदी बोलतोय मी, मला ते ॲक्च्युली सवयच पडली आहे ब्लॉग बनवताना हिंदी बोलायची. तर त्याच्यासाठी माफ करा मित्रांनो थोडा. बाकी आणि तुम्ही सजेस्ट करू शकता, मला कमेंट करून सांगू शकता तुम्हाला माझ्याकडून अजून काय कंटेंट हवा आहे मोटो ब्लॉगिंगमध्ये. असं मोटो ब्लॉगिंगच्या बाहेरचं काय सांगू नका. आणि हा हायवे मला खूप आवडतो. ह्या हायवेला आम्ही खूप मजा केलेली आहे खूप वेळा. म्हणजे आम्ही माझे मित्र वगैरे आम्ही कधी ब्लॉगिंग पण नव्हतो करत, त्या टाईमला पण आम्ही इथंच यायचो ज्या टाईमला आम्हाला असं फिरायचं असेल. आता कसं ब्लॉग बनवताना रायडिंग होते, मस्त फिरून येतो गाडीवरती, भारी वाटतं. पण ज्या टाईमला आम्ही ब्लॉगिंग नव्हतो करत त्या टाईमला असं आम्ही कधी यायचो इकडं फिरायला, कधी नाईटला पण यायचो, तर भारी वाटायचं. हाच एक हायवे आहे आमच्या खेड राजगुरुनगरमध्ये. व्हिडिओ बनवायसाठी खूप छान वाटतं आम्हाला इथं. म्हणजे फक्त ह्या एका हायवेने आमच्या राजगुरुनगरची शोभा लय वाढलेली आहे. भारी वाटतं बघा. इथून व्ह्यू पण किती छान दिसतो असं संध्याकाळचं. हे तुम्हाला आवडलं का नाही ब्लॉग तुम्ही कमेंट करू शकता. आणि हा ब्लॉग संध्याकाळचा होता. आणि मित्रांनो किती भारी व्ह्यू आहे हा, बघा तुम्ही पण एन्जॉय करा एकदा. आपल्या इथंच एवढा भारी घाट आहे, काय गरज आहे दुसरीकडे जायची. आता ते बघा, ते वरती त्या डोंगरावरती ते लोक दिसतात. मला तिथंच जायचं होतं आता व्हिडिओ बनवायला, पण जाऊ दे, ते प्लॅन ड्रॉप करूया आता. कारण की तिथं ऑलरेडी लोक आहेत आणि त्याच्यामुळं मला तिथे कम्फर्टेबल होणार नाही व्हिडिओ बनवायला. काय बोलू आणि काय नाही मला समजायचं नाही ते, त्याच्यामुळं जाऊ द्या.
थोडासा मजा घेऊया आपण हायवेचा, कारण की हायवेला आपण कधी कधीच येतो. थोडासा आईच्या गावात तर मित्रांनो, तुम्ही असं काही ट्राय नका करू कृपया करून. मी थोडंसं हायवे मोकळा होता आणि सेफ्टी गिअर्स वगैरे मी प्रॉपर वेअर केलेत, त्याच्यामुळं मी थोडीशी बाईक मतलब म्हणजे पळवली थोडीशी गाडी. आणि तुम्ही असं काही ट्राय नका करू. तुम्ही फक्त हे एन्जॉय करा ब्लॉग बघून वगैरे. असं काही करायचं प्रयत्न नका करू तुम्ही बिलकुल पण. असं नाही की मी फक्त ब्लॉगच बनवतो मित्रांनो, मी काम पण करतो. काम करून मी त्याच्यानंतर जो टाईम राहतो तेव्हा मी मोटो ब्लॉग करतो. तर हे बघा, हे आहे आमचा एकमेव हायवे जिथं आम्ही व्हिडिओज बनवतो. आता नाईलाज आहे, काय करणार, आमच्याकडे दुसरे रोड पण नाही आहेत एवढे. जे खेडमध्ये राहतात राजगुरुनगरमध्ये त्यांना तर माहिती आहे. आणि तिकडं त्या साईडला जावं तर खूप ट्रॅफिक असते आणि ह्या साईडला जावं तर मोकळा असते पूर्ण. आणि कंटेंट पण मला इकडं चांगले भेटतात, त्याच्यामुळे मी हेच रोड प्रेफर करतो. आणि तुम्हाला मराठीमध्ये ब्लॉग कसा वाटला तुम्ही कमेंट करू शकता. आणि हे बघा आपली वॅम्प कशी दिसत आहे. आणि ते बघा जे प्रोडक्ट्स व्हील कवर जे आहेत किती सुंदर दिसत आहे पुढं आणि मागं. माझं प्लॅन होतं की फक्त पुढंच एक बसवावं, पण मागंच एक बसवावं, पण मी पुढं पण बसवून टाकलं. ते चांगलं दिसत आहे म्हणून मी ठेवलं आहे. आणि ह्याचा व्हिडिओ जर तुम्ही नसून बघितला तर आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये याचं लिंक आहे, तुम्ही जाऊन चेक करू शकता. आणि वॅम्प आपली कशी दिसत आहे, आपली परी कशी दिसत आहे तुम्ही कमेंट करून सांगू शकता. आणि जे नवीन आहेत माझ्या चॅनलवरती तर सबस्क्राईब करा अशाच व्हिडिओसाठी. आणि तुम्हाला अजून माझ्याकडून काही पण कंटेंट जर हवे असतील तुम्ही सांगू शकता, ते त्याच्यावर मी बनवायचं नक्कीच ट्राय करेन. मागच्या व्हिडिओमध्ये एका माझ्या भावाने कमेंट केला होता की भावा मराठीमध्ये व्लॉग बनव. तर मित्र, तुझ्यासाठी हा व्लॉग आहे मराठीमध्ये, तर तुम्ही पण असं कमेंट करू शकता, मी त्याच्यावर पण व्हिडिओ बनवून. अगर जर मला ते भारी वाटलं कमेंट आणि जर आपल्या ह्याच्यावर पॉसिबल असलं तर ह्या व्हिडिओसाठी एवढंच ठेवूया. आणि पुन्हा एकदा भेटूया आपण परत कोणत्या अशाच चांगल्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला, लाईक करा आणि पुन्हा भेटूया. तोपर्यंत बाय बाय आणि काळजी घ्या.